नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक मंगेश गांगुर्डे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे KTHM कॉलेज नाशिक, समाजशास्त्र व मानवशास्त्र विभाग. तर आज आपण पॉवर्टी किंवा ज्याला आपण दारिद्र्य म्हणतो, तर दारिद्र्याचा अर्थ, त्याचं स्वरूप आणि त्याची कारणे बघणार आहोत. आता दारिद्र्याचा विचार केला तर बहुतेक अर्थशास्त्रज्ञांना दारिद्र्य ही एक आर्थिक समस्या वाटते. पण आर्थिक समस्येबरोबरच ती सामाजिक समस्या सुद्धा आहे. आता दारिद्र्य म्हणजे नेमकं काय? तर व्यक्तीला जीवन जगण्यासाठी 3 आवश्यक गरजा महत्वाच्या आहे, की त्यामध्ये अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे. तर ह्या ज्या गरजा ज्याच्या पूर्ण होत असतील, तर तो व्यक्ती अशा प्रकारचं जीवन जगतो की सामान्य स्वरूपाचं. पण दारिद्र्य म्हणजे काय? की ह्या ज्या आवश्यक गरजा आहे, या आवश्यक गरजांची जर पूर्तता होत नसेल, तर त्याला आपण असं म्हणू शकतो की तो खालच्या दर्जाचं किंवा कमी प्रतीचं जीवन जगतो. तर त्यालाच आपण दारिद्र्य असं म्हणता येईल. तर अशा प्रकारे दारिद्र्याचा आपण साधारणपणे अर्थ घेता येईल. आता त्याबरोबरच की जसं विचार करता येईल की प्रत्येक व्यक्तीला काही गरजा ह्या महत्वाच्या आहे, काही अनावश्यक आहे किंवा काही अतिशय महत्वाच्या आहे. त्यामध्ये आपण अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा विचार केला तर जीवन जगण्यासाठी ज्या आवश्यक गरजा व्यतिरिक्त की मोटरसायकल असेल, स्कूटर असेल, फ्रीज असेल, टीव्ही वगैरे, या गोष्टी गरजेच्या नाही, पण आवश्यक आहे. परंतु मग की त्यामुळे त्या व्यक्तीचं जीवनमान खालावलंय असं म्हणता येणार नाही. तर साधारणपणे अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजा आपण मानतो. आता या संदर्भात की दारिद्र्याच्या व्याख्या काय आहे, तर ते आपण पुढे बघणार आहोत. आता याच्यामध्ये पहिली जी व्याख्या आहे, गिलिन आणि गिलिन यांनी केली, की त्यांनी असं म्हटलंय, दारिद्र्य ही एक अशी परिस्थिती आहे की ज्यामुळे कोणतीही व्यक्ती अपुरे उत्पन्न किंवा गैरवाजवी खर्चामुळे स्वतःचा जो जीवन स्तर आहे, हा जीवन स्तर उंचावू शकत नाही. व्यक्ती स्वतःची मानसिक तंदुरुस्ती टिकवू शकत नाही. तसेच ते ज्या समाजाचे सदस्य आहेत, त्या समाजाच्या जीवनमूल्याप्रमाणे योग्य प्रकारे ते कार्य करू शकत नाही. आता इथे दारिद्र्य अशा प्रकारची परिस्थिती म्हटली की व्यक्तीचं जे उत्पन्न आहे, उत्पन्न कमी आणि खर्च जास्त, अशा प्रकारची परिस्थिती असेल, तर तो आपल्या ज्या कुटुंबातील जे सदस्य असतील, तर त्या सदस्यांच्या त्या गरजा पूर्ण करू शकत नाही. आणि मग अशा प्रकारे जर गरजा पूर्ण करू शकत नाही, म्हणजेच तो कोणत्या प्रकारचं जीवन जगतोय, खालच्या स्तरचं, की त्याला आपण दारिद्र्य असं म्हणू शकतो. तर अशा प्रकारची गिलिन आणि गिलिन यांनी व्याख्या केलेली दिसून येते. त्यानंतर आपण पुढची जी व्याख्या आहे, गोडार्ड नावाचे शास्त्रज्ञ, त्यांनी असं म्हटलंय की एक व्यक्ती आणि तिच्यावर अवलंबून असणारे लोक यांचे स्वास्थ्य, आरोग्य व त्यांची कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा अभाव किंवा अपर्याप्त पुरवठा म्हणजे दारिद्र्य होय. आता इथे की गोडार्ड यांनी की आरोग्याला महत्व दिलेले, की व्यक्तीला जर जीवन जगायचं असेल, तर त्याला काही पोषक तत्व मिळणं पण गरजेचं आहे. की हे पोषक तत्व जर मिळाले, तर त्याचं मानसिक स्वास्थ्य असेल, त्याचं जे आरोग्य असेल, तर त्याची जी कार्यक्षमता आहे, तर ती कार्यक्षमता टिकून ठेवली जाईल. आणि मग की अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहे, तर त्या वस्तूंचा वापर योग्य प्रमाणात होईल. पण इथे कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या वस्तू आहे, की अन्न, वस्त्र, निवारा, या गोष्टी महत्वाच्या. तर अन्नाचा विचार केला तर इथे कुपोषण, जर त्याला अन्न त्या प्रमाणात मिळत नसेल, तर साहजिकच त्या व्यक्तीमध्ये कुपोषणाचा संभव निर्माण होतो. आणि मग अशा प्रकारे त्या कुटुंबामध्ये दारिद्र्य निर्माण होऊ शकतं. तर अशी जी व्याख्या केलेली, तर ती गोडार्ड यांनी केलेली दिसून येते. त्यानंतर पुढची जी व्याख्या आहे, तर ती व्याख्या
ॲडम स्मिथ यांनी केलेली. तर ॲडम स्मिथ यांनी व्यक्तींना जीवन आवश्यक गोष्टी आणि मनोरंजनाची साधने किती प्रमाणात उपभोगता येतात यावर ती किती दरिद्री आहे किंवा नाही हे ठरविता येते. आता साधारणपणे ॲडम स्मिथ यांचा विचार केला तर ते अर्थशास्त्रज्ञ आणि मग त्यांनी इथे की जी मनोरंजनाची साधने याचा उपभोग किती प्रमाणामध्ये घेता येतो, तर यावर तो दरिद्र आहे किंवा नाही हे ठरवता येतं. म्हणजे काहीतरी इथे निकष लावलेले, की एखादी व्यक्ती मोठ्या प्रमाणामध्ये चित्रपट बघत असेल, मनोरंजनाच्या साधनांचा उपभोग घेत असेल आणि एखादी व्यक्ती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट करते, तरी त्याच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होऊ शकत नाही. तर अशा प्रकारचा आर्थिक निकष ॲडम स्मिथ यांनी इथे लावलेला दिसून येतो. तर अशा प्रकारच्या या 3 व्याख्या आपण दारिद्र्याच्या बघितल्या. त्यानंतर दारिद्र्याचं जे स्वरूप आहे, तर ते स्वरूप आपण बघणार आहोत, की भारतीय समाजातील इतर ज्या अनेक समस्या आहेत, तर या समस्यांमध्ये दारिद्र्य ही एक महत्त्वाची समस्या आहे. अ, दारिद्र्य म्हणजेच का आपण त्याला गरिबी सुद्धा असं म्हणत असतो. तर दारिद्र्य हे सर्वसामान्य व्यक्तीला असलेलं दिसून येतं किंवा समजतं. परंतु दारिद्र्याची जी संकल्पना आहे, तर दारिद्र्याची संकल्पना स्पष्ट करणे किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून तिची व्याख्या करणं ही थोडीशी अवघड गोष्ट आहे. पण सामान्यपणे ज्या व्यक्तींना मूलभूत गरजांची पूर्तता करता येत नाही, अशा व्यक्तींचा समावेश आपण गरिबी किंवा दारिद्र्यामध्ये करतो. गरिबी किंवा दारिद्र्य ही एक सामाजिक परिस्थिती आहे आणि अनेक समस्यांचं जे मूळ उगमस्थान आहे. तर त्याचा उल्लेख या गरिबीमध्ये किंवा दारिद्र्यामध्ये करता येईल. कारण दारिद्र्यामुळे आपण बघतो, की अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्याच्यामध्ये मद्यपानासारखी समस्या आहे, बेरोजगारीसारखी समस्या आहे. त्याचप्रमाणे की इथे अपघाताची सुद्धा परिस्थिती निर्माण होऊ शकते. खून असेल, दरोडे असेल, चोरी असेल, तर अशा अनेक प्रकारच्या बालगुन्हेगारी असेल, तर लोकसंख्या सुद्धा ही एक दारिद्र्याची समस्या मानता येईल. तर अशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. आता साधारणपणे दारिद्र्याचे काही निकष लावलेले, की साधारणपणे 2400 कॅलरीज आपल्याला अन्न मिळणं गरजेचं आहे. तर आपण 2400 कॅलरीज अन्न मिळालं असेल, तर साधारणपणे तुम्ही कशा प्रकारचे जीवन जगताय, तर दारिद्र्य रेषेवरचं जीवन जगताय. आणि अशा प्रकारे जर तुम्हाला अन्न मिळत नसेल किंवा जिथे कुपोषणासारख्या समस्या निर्माण होत असतील, तर पोषक जे अन्नद्रव्ये तर ते तिथे मिळत नसेल. तर साधारणपणे 2400 कॅलरीज व्यक्तीला मिळणं गरजेचं आहे. तर त्यावरून हा एक निकष लावता येईल, की 2400 कॅलरीज ऊर्जा मिळणं गरजेचं आहे. त्यानंतर की त्याचं जे उत्पन्न आहे, तर उगमस्थान किंवा उत्पन्न हे एक महत्त्वाचं साधन आहे दारिद्र्याचा निकष लावताना. जर आपण उत्पन्नापेक्षा जर आपला खर्च जास्त असेल, तर तो कुटुंबातील जे सदस्य असतील, तर या सदस्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. की ज्याप्रमाणे आपण म्हणतो अंथरूण पांघरून पाहून पाय पसरावे, तर त्याच प्रमाणामध्ये जर तुमचं अशा प्रकारे अ, उत्पन्न कमी आणि खर्च जर जास्त असेल, तर साहजिकच त्या कुटुंबामध्ये दारिद्र्य निर्माण होऊ शकतं. त्याचप्रमाणे की दरडोई उत्पन्न किंवा हा एक निकष आहे, की बघा जगामध्ये अनेक प्रकारची राष्ट्रे आहे. तर या राष्ट्रांचा विचार करता आफ्रिका खंडाचा जर विचार केला, तर आफ्रिका खंडामध्ये की मोठ्या प्रमाणावर आपल्याला दारिद्र्य दिसून येतं. की काही अशा प्रकारची राष्ट्र युगांडा असेल, झांबिया असेल किंवा आफ्रिका असेल, तर ह्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर दारिद्र्याचं प्रमाण हे दिसून येतं. म्हणजे साधारणपणे त्या का की त्यांचा जो राहणीमानाचा दर्जा आहे, भारताचा जरी विचार केला, तर भारतामध्ये सुद्धा दारिद्र्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. की बघा की एका बाजूला मोठ्या प्रमाणावर जे श्रीमंत व्यक्ती, तर त्यांच्याकडे अमाप संपत्ती
आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावर 75% लोकसंख्येच्या हातामध्ये अत्यंत कमी उत्पन्न असं दिसून येतं. तर अशा प्रकारचे साधारणपणे आपण दारिद्र्याचे हे 3 निकष बघितले. त्यानंतर आपण की जी दारिद्र्याची कारणे, तर ही दारिद्र्याची कारणे बघणार आहोत. आता त्याच्यामध्ये की पहिलं जे कारण आहे आर्थिक कारण. आता की शेती व्यवसायाची वाईट अवस्था. शेती व्यवसायाचा जर विचार केला, तर शेती व्यवसायाची एकदम अत्यंत प्रकारची वाईट अवस्था आपल्याला दिसून येते. की आपण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती व्यवसाय हा केला जात असतो. पण की भारतामध्ये आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने शेती करण्याचा जे प्रमाण आहे, तर ते खूप कमी प्रमाणामध्ये दिसून येतं. म्हणजे आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर निश्चितच उत्पादन वाढू शकतं, उत्पन्न वाढू शकतं. पण आपल्याकडे की आधुनिक पद्धतीने शेती करण्याचं प्रमाण हे कमी आहे. त्याचबरोबर भारताची जी शेती, तर भारताची ही शेती मोठ्या प्रमाणावर कशावर अवलंबून आहे? पावसावर अवलंबून आहे. की जरी पाऊस आला, पीक चांगलं आलं, पण शेतीमालाला भाव भेटेल याची हमी देता येत नाही. आणि मग त्यामुळे सुद्धा काय होतं, की शेतीचा खर्च जास्त होतो आणि उत्पन्न कमी. मग यातून सुद्धा दारिद्र्यासारखी परिस्थिती निर्माण होते. तर शेती व्यवसायाची वाईट अवस्था हे एक आर्थिक कारणामध्ये हे पहिलं कारण सांगता येईल. त्यानंतर नैसर्गिक साधनांचा कमी उपयोग. आता नैसर्गिक साधनांचा जो उपयोग आहे, तर हा उपयोग सुद्धा कमी प्रमाणामध्ये केला जातो आणि त्यामुळे सुद्धा उत्पन्न हे कमी होत असतं. भारताचा विचार केला की भारतामध्ये जी साधन संपत्ती, नैसर्गिक साधने, जमीन आहे, पाणी आहे, याचा जो वापर आहे, तर या साधनांचा वापर की पर्याप्त प्रमाणामध्ये केला पाहिजे. पण याऐवजी काय होतं, की जास्त प्रमाणामध्ये त्याचा वापर न करता की अतिरिक्त प्रमाणामध्ये काय होत असतं, की युरिया खत असेल किंवा अजून औषधं असतील यांचा वापर होऊन की जमीन असेल नापीक बनते किंवा पाणी असेल तर पाणी पण दूषित बनतं. आणि मग अशा प्रकारे की दूषित पाणी त्याचा वापर जर शेतीला होत असेल, तर त्यामुळे सुद्धा काय होतं, की तुमचं उत्पादन आहे, तर हे उत्पादन कमी होतं आणि उत्पन्न सुद्धा हे कमी प्रमाणामध्ये येत असतं. तर इथे नैसर्गिक जी साधने, तर हे नैसर्गिक साधनांचा पण विचार करता येईल, की हे एक कारण आर्थिक याच्यातनं दारिद्र्याकडे नेत असतं. त्यानंतर मूलभूत उद्योगांची वाईट परिस्थिती, बेरोजगारी. आता मूलभूत उद्योग आहे, की भारतामध्ये मूलभूत उद्योगांचा विचार केला, तर भारतामध्ये मूलभूत जे उद्योग आहे, तर हे खूप कमी प्रमाणामध्ये आणि त्यांना जे अ, उद्योग हे उद्योग उभारायला मदत व झाली पाहिजे, तर तेवढी सरकारकडून त्या प्रमाणामध्ये मूलभूत उद्योग व्हायला निर्माण होत नाही. की उदाहरणार्थ आपण सूतगिरण्यांचं उदाहरण घेता येईल किंवा खादी ग्रामोद्योग असेल, की असे जे असे असे अशा प्रकारचे जे मूलभूत उद्योग आहे, तर या उद्योगांची वाईट परिस्थिती आहे आणि मग त्यामुळे हे उद्योग आहे त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये आणि इतर ठिकाणाचा जर विचार केला, कारखानदारीचा जर विचार केला, तर तिथे जो रोजगार मिळतो, तर तो रोजगार चांगल्या प्रमाणात असतो आणि अशा प्रकारच्या मूलभूत उद्योगांचा रोजगार आहे, तर तो कमी प्रमाणामध्ये असतो आणि त्यामुळे अशा प्रकारे की मूलभूत उद्योगांची जी परिस्थिती, तर वाईट परिस्थिती निर्माण झाली आणि यातूनच की मोठ्या प्रमाणावर अ, बेरोजगारी निर्माण होते आणि त्यातूनच दारिद्र्याकडे ही वाटचाल होते आणि अशा प्रकारे हे दारिद्र्य वाढत असतं. तर दारिद्र्याच्या कारणामध्ये आर्थिक कारणात आपण मूलभूत उद्योगांची जी परिस्थिती, तर ही वाईट प्रकारची हे बघितलं. त्यानंतर संपत्ती आणि उत्पन्न वाटपातील जी विषमता आहे, तर ही विषमता निश्चित करता येईल. आता संपत्ती आणि उत्पन्न ही इतक्यात आपण बघितलं, की जर तुमचं उत्पन्न कमी आणि तुमचा खर्च जर जास्त प्रमाणामध्ये असेल, तर साहजिकच काय होणार आहे, की दारिद्र्याचं प्रमाण वाढणार आहे, की साधारणपणे एखाद्या कुटुंबाचा विचार करता येईल.
कुटुंबामध्ये जर 4 सदस्य असतील, एक जी कमवती असेल आणि तिच्यावर ज्या व्यक्ती अवलंबून आहेत, 3 व्यक्ती आणि त्यांचा जर खर्च आहे, तो जर खर्च अवाजवी असेल आणि मग प्रत्येक व्यक्तीच्या ज्या गरजा पूर्ण होत नसतील, तर साहजिकच काय होणार आहे, की ती व्यक्ती दारिद्र्यात जीवन जगते असं म्हणता येईल. की शिक्षणाचा खर्च आहे, शिक्षणाचा खर्च भागत नसेल, अजून वेगळ्या प्रकारचा खर्च असेल किंवा इतर ज्या भौतिक वस्तू साधने किंवा भौतिक सुविधा आहे, तर या सुविधा निर्माण करण्यासाठी व त्याचं जे उत्पन्न आहे, तर ते कमी पडत असेल, तर त्यामुळे सुद्धा आणि मग अशा प्रकारे जर उत्पन्न कमी असेल, मग तिथे काय होणं गरजेचं असतं, की खर्च आहे तो कमी प्रमाणामध्ये करणं गरजेचं असतं. आता साधारणपणे उत्पन्नातून काहीतरी बचत होणं गरजेचं आहे. जर बचत झाली, तर भांडवल उभं राहणार आहे. भांडवल उभं राहिलं, तर साधारणपणे या भांडवलातून उद्योग व्यवसायांना कर्ज पुरवठा उपलब्ध होईल आणि जर अशा प्रकारची जर बचत कमी होत असेल, तर साहजिकच त्या देशामध्ये की रोजगार निर्माण होणार नाही. रोजगार निर्माण न झाल्यामुळे बेरोजगारी होईल. बेरोजगारी वाढली, मग अनेक प्रकारच्या ज्या समस्या आहे, की बेरोजगार व्यसनाच्या आहारी जाणार. मग पुन्हा त्यातून दारिद्र्य निर्माण होणार. अशा अनेक प्रकारच्या ज्या समस्या आहे, तर या समस्या निर्माण होणार. तर संपत्ती आणि उत्पन्न वाटपातील विषमता आणि कमी बचत हे एक आर्थिक कारणामधलं बघितलं. त्यानंतर आपण की परिवहन आणि संचाराच्या प्रगत साधनांची कमतरता, त्याचप्रमाणे बँक आणि पत सोयीची कमतरता. आत्ताच इतक्यात आपण की संपत्ती आणि उत्पन्न वाटपातील विषमता, कमी बचत हे बघितलं. आता परिवहन आणि संचारची जी प्रगत साधने, तर ह्या साधनांची उपलब्धता की भारताचा जरी विचार केला की परिवहनाची साधने उपलब्ध आहे, पण ती मर्यादित प्रमाणामध्ये. की आपण बघतो शहरी भागामध्ये परिवहनाची किंवा दळणवळणाची जी साधने, तर ती चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे. पण ग्रामीण भागाचा विचार केला, तर ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची साधने कमी प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येतात. तालुक्याच्या ठिकाणी एखादी हे असतं की परिवहन साधनं उपलब्ध असतात. पण खेडेगावात जाण्यासाठी अशा प्रकारची साधने नसतात. त्याचप्रमाणे की इंटरनेट आहे. इंटरनेट सुद्धा की कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असतं. की आपण बघतो काही ठिकाणी जर गेले, तर तिथे मोबाईलला रेंजसुद्धा मिळत नाही. मग म्हणजेच काय की की अशा प्रकारची जी साधने, तर ती उपलब्ध नाहीत. की दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत, रस्ते नाहीत काही ठिकाणी. की मालाची वाहतूक करण्यासाठी जरी रोजगारानिमित्त आपण व्यवसाय जरी ग्रामीण भागामध्ये टाकले, त्याचप्रमाणे बँक आणि ज्या पतसंस्था आहे, तर या बँक आणि पतसंस्थांना कमतरता भांडवलाची असते. मग ते ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे कर्ज ते उपलब्ध करू शकत नाही. मग त्यातून बेरोजगारी आणि दारिद्र्य अशा सारख्या समस्या आपल्याला निर्माण होताना दिसून येतात. तर त्यानंतर पुढचं जे कारण आहे, सामाजिक कारणे. आता सामाजिक कारणाचा विचार केला, तर त्याच्यामध्ये संयुक्त कुटुंब पद्धतीचा विचार करता येईल. आता संयुक्त कुटुंब पद्धती ही भारतामध्ये पूर्वीपासून आपल्याला संयुक्त कुटुंब पद्धती दिसून येते. की आधुनिक कुटुंब पद्धती ही आधुनिक काळामध्ये निर्माण झाली किंवा ज्याला आपण न्यूक्लिअर फॅमिली म्हणता येईल. आता संयुक्त कुटुंब पद्धतीचा विचार केला, संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये की मागच्या 5 पिढ्यांचे सदस्य एकत्र असतात आणि मग त्यांच्यामधील एक कर्ता पुरुष असतो, की तो इतर सदस्यांच्या ज्या गरजा असतात, त्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा तो जवळ-जवळ करतच असतो असं सुद्धा म्हणता येणार नाही. की मग त्यातून काय होतं, की अशा प्रकारचे काही सदस्य असतात कुटुंबातील, की जे कामचुकार असतात किंवा आळशी बनतात आणि मग अशा व्यक्तींचा सुद्धा की संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये विचार केला जात असतो, की याचा विवाह करून द्यावा, की त्यामुळे तो काहीतरी कामधंदा करेल. पण तसं न बनता तो उलट त्या संयुक्त कुटुंबातील जो कर्ता असेल, तर त्या कर्ता पुरुषावर भार बनत असतो आणि मग त्यातूनच आपण बघतो, की दारिद्र्यासारखी समस्या निर्माण होते आणि तो कर्ता पुरुष असतो, तर तो
खूप मोठ्या प्रमाणावर ओढाताण करून ही घर चालवण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा प्रकारे सामाजिक कारणामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती हे एक कारण सांगता येईल. त्यानंतर जाती व्यवस्था, की जाती व्यवस्थेचा विचार केला की भारतामध्ये जाती व्यवस्था ही फार पूर्वीपासून आहे आणि ती आधुनिक पद्धतीमध्ये सुद्धा टिकून राहणार. ज्याप्रमाणे आपण की घर बांधण्यासाठी विटा ज्याप्रमाणे एकावर एक रचतो, तर त्याचप्रमाणे आपली जाती व्यवस्था असलेली दिसून येते. म्हणजे ही जाती व्यवस्था या भिंतीसारखी एकदम भक्कम अशी मानली जाते. की पारंपरिक जाती व्यवस्थेमध्ये की त्या व्यक्तीला तो ज्या जातीमध्ये जन्माला आला आहे, तर त्या जातीचा व्यवसाय त्याला करावा लागत असते. म्हणजे तिथे कशा प्रकारचं स्तरीकरण होतं, की बंद स्तरीकरण होतं. आधुनिक युगामध्ये काय झालं, खुले स्तरीकरण आहे. की खुले स्तरीकरणामध्ये तुझ्यामध्ये ज्या प्रकारची कौशल्य असतील, त्या प्रकारची कौशल्यमुळे तुला चांगल्या प्रकारचा दर्जा मिळू शकतो. पण ह्या जाती व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचा अ, दर्जा त्याला मिळत नव्हता. बंद स्तरीकरण होतं, की तू ज्या जातीमध्ये जन्माला आला त्या जातीचाच व्यवसाय कर. मग त्याला आवड असो किंवा आवड नसो. आणि त्यामुळे सुद्धा की आवड नसेल तर तो मुळीच मन लावून तशा प्रकारचा व्यवसाय करणार नाही. आणि मग त्यामुळे सुद्धा की बेरोजगारीचं प्रमाण किंवा दारिद्र्याचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसून येतं. त्यानंतर की सामाजिक रूढी परंपरा, की भारताचा विचार केला तर भारतामध्ये अनेक प्रकारचे सण उत्सव हे साजरे केले जातात. की उदाहरणार्थ वाढदिवस असेल, विवाह असेल, दिवाळीसारखा सण असेल, दसरा असेल, की साधारणपणे विवाहाचा विचार करा, की विवाह करण्यासाठी अनेक प्रकारचे कर्ज घेऊन विवाह केले जात असतात. आता विवाह जरी केले जात असतात, तर त्यातून की समोर जी व्यक्ती असते, तर ती कर्जबाजारी होत असते आणि त्यातून सुद्धा दारिद्र्यासारखी समस्या निर्माण होत असते. विवाहावर अमाप पैसा खर्च केला जात असतो आणि तिथे विवाहाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासधूस होत असते. अनेक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर नासधूस होत असते. म्हणजे सांगण्याचा मुद्दा एवढाच, की ज्या भारतामध्ये सामाजिक रूढी परंपरा आहे, की त्यामुळे सुद्धा अशा प्रकारे कर्जबाजारी होऊन दारिद्र्यात लोटले जाण्याची शक्यता आढळून आलेली दिसते. त्यानंतर पुढचं जे कारण आहे, की गलिच्छ वस्ती. आता गलिच्छ वस्तीचा विचार केला तर आपण बघतो गलिच्छ वस्ती हे शहरी भागामध्ये ज्या झोपडपट्ट्या आहे, तर ह्या झोपडपट्ट्यांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येते. आता गलिच्छ वस्ती असेल किंवा झोपडपट्टी असली म्हटल्यानंतर तिथे आपल्याला की साफसफाई दिसून येत नाही. साफसफाई नसल्यामुळे की तिथे रोगराई मोठ्या प्रमाणावर आढळून येते. मग रोगराई असेल, डासांचं जे प्रमाण वाढलेलं असेल, तर तिथे राहणाऱ्या ज्या व्यक्ती आहे, तर त्यांची जी शारीरिक प्रवृत्ती असेल, तर ती कशा प्रकारची असेल, की सतत ती आजारी पडत असेल. मग आजारी पडल्यामुळे की ती कामावर जाऊ शकत नाही किंवा नोकरीवर जाऊ शकत नाही. मग सतत आजार जर असेल, तर त्यामुळे सुद्धा त्याचा जो उत्पन्नातील काही वाटा आहे, तर तो वाटा या आरोग्यावर खर्च होत असे किंवा आजारपणावर खर्च होत असे. आणि त्यामुळे सुद्धा दारिद्र्याचं जे प्रमाण आहे, तर ते दारिद्र्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला वाढलेलं दिसून येतं. त्यानंतर की निरक्षरता. आता निरक्षरतेचा विचार केला, की भारतामध्ये सुद्धा निरक्षरता ही आपल्याला की ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. आणि निरक्षरता असल्यामुळे सुद्धा की त्याला कोणत्या ठिकाणी किती रोजगार आहे किंवा त्याची पिळवणूक ही मोठ्या प्रमाणावर केली जात असते. म्हणजे आपण अनेक ठिकाणी बघतो की कंत्राटदार आहे, की ग्रामीण भागामधून अनेक व्यक्ती रोजगारांसाठी ते शहरांमध्ये आणतात. मग कधी-कधी की त्याला कमी प्रमाणामध्ये रोजगार दिला जात असतो आणि त्याच्याकडून सही घेताना किंवा अंगठा घेताना सुद्धा की तिथे रक्कम जास्त असते. त्या रकमेपेक्षा अतिशय अत्यल्प रक्कम सुद्धा दिली जात असते. म्हणजे की इथे सुद्धा की दारिद्र्यात लोटले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा जवळ-जवळ आपल्याला दिसून येते. त्यानंतर की
दारिद्र्याचे जे तिसरं जे कारण आहे की व्यक्तिगत कारणे. आता व्यक्तिगत कारणामध्ये आजारीपणा, आपण आत्ताच बघितले की गलिच्छ वस्ती, ही आजार म्हणजे व्यक्ती जर आजारी असेल तर मग ती कोणताही कामधंदा करू शकत नाही किंवा नोकरीला जाऊ शकत नाही. आणि त्याला जर तो आजार सतत असेल की मग त्याचा जो खर्च आहे, तर त्या उत्पन्नातून तो खर्च 50% खर्च त्याला त्याच्या आजारपणावर करावा लागत असतो. आणि मग त्यामुळे सुद्धा ती व्यक्ती कामावर जाऊ शकत नाही, घरीच पडून राहते. त्यामुळे सुद्धा काय होतं की दारिद्र्याकडे ती व्यक्ती लोटली जाऊ शकते. त्यानंतर मानसिक आजार, की मानसिक आजाराचा विचार केला की एखादी व्यक्ती जर वेडी झाली आणि मग त्याला नीट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्या कुटुंबातील जो उत्पन्न असेल, त्या उत्पन्नातील बराचसा वाटा त्याच्या आजारपणावर खर्च केला जात असतो. आणि मग त्यामुळे सुद्धा दारिद्र्य निर्माण हो होत असते किंवा होऊ शकते. तर साधारणपणे की मानसिक आजाराचा विचार करता वेडी व्यक्ती असेल किंवा एखादा त्याला अशा प्रकारचा आजार झालेला असेल की साधारणपणे ती रात्रीच्या वेळी झोपेत चालणे, अशी अनेक विचार करता येईल की अशा व्यक्ती आपल्याला समाजामध्ये आढळून येतात. आणि त्यामुळे सुद्धा जो खर्च आहे तो कुटुंबातील खर्च वाढत असतो. त्यानंतर ही वाईट सवय. आता वाईट सवयींचा विचार केला की अनेक व्यक्तींना अशा प्रकारच्या सवयी असतात की मद्यपान करणे, ज्याला आपण सट्टा लावणे, जुगार खेळणे किंवा मद्यपान, अजून व्यसनाच्या आहारी जाणे. म्हणजे आपल्या उत्पन्नातील बराचसा तो 50% पेक्षा जास्त वाटा त्यावर खर्च करत असतो. आणि मग अशा प्रकारे 50% वाटा जर तिथेच खर्च होत असेल तर कुटुंबामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. म्हणजे कुटुंबातील जे सदस्य असतात तर त्यांना सुद्धा या वाईट सवयीमुळे की त्याचे परिणाम भोगावे लागत असतात. आणि त्यामुळे की ती व्यक्ती दारिद्र्याकडे ढकलली जात असते किंवा ते पूर्ण कुटुंबच दारिद्र्याकडे ढकललं जात असतं. त्यानंतर अपघात, की आपण बघतो की भारतामध्ये वाहनांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. की अपघात होणे किंवा कारखान्यामध्ये अपघात असेल, मशीनमध्ये हात जाणे किंवा एखाद्या वेळेस त्या व्यक्तीवर काही मशीन कोसळणे, मृत्यू पावणे. मग त्यामुळे ते कुटुंबातील सदस्य की त्या व्यक्तीवर अवलंबून असतात, निराधार होतात. आणि मग ते दारिद्र्याकडे ढकलले जातात कारण त्यांना उत्पन्नाचं साधन उपलब्ध होत नाही. की आपण आताच कोरोना कालावधीमध्ये की अनेक कुटुंबातील जी कमवती सदस्य आहे आणि ती कमवती सदस्य गेल्यामुळे की त्यांच्यावर कशा प्रकारे उपासमारीची वेळ येते किंवा ते कशा प्रकारे दारिद्र्याकडे ढकलले गेले की हे आपल्याला दिसून येतं. किंवा वाहन चालवताना एखादी कमवती व्यक्ती जर अपघात होऊन ती मरण पावली असेल तर त्याच्यावर अवलंबून असणारं कुटुंब सुद्धा अशा प्रकारे हे काय होत असतं की दारिद्र्याकडे ढकललं जात असतं. त्यानंतर की लोकसंख्या, की लोकसंख्येचा विचार केला, आज 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन आहे. की भारताची जी लोकसंख्या आहे तर जवळपास 135 कोटी लोकसंख्या आपल्याला आढळून येते. तर या लोकसंख्येचा विचार केला तर भारतामध्ये जे उत्पादन होतं तर हे उत्पादन भारतामध्येच जात असतं. म्हणजे की आपण निर्यात करू शकत नाही. आपलं जे आपण उत्पादन घेतो ते उत्पादन आपण निर्यात करू शकत नाही. आणि की एका बाजूला लोकसंख्या वाढते, उत्पादन वाढत नाही. आणि मग काय होतं की लोकसंख्या वाढते, बेरोजगारीचं प्रमाण वाढतं. मग त्यातून अनेक प्रकारच्या आपण समस्या बघितल्या, की मद्यपान असेल, खून दरोडे ह्या घटना घडताना दिसून येतात. आणि लोकसंख्येमुळे सुद्धा बेरोजगारी निर्माण झाली की दारिद्र्य आलं. मग दारिद्र्य निर्माण झाल्यामुळे त्या व्यक्ती अनेक प्रकारचे मार्ग अवलंबताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढचं जे कारण आहे राजकीय घटक, की राजकीय घटकाचा विचार केला तर राजकीय घटकामध्ये राजकीय लोक काय करत असतात की या व्यक्तींचा उपयोग करून घेत असतात. जे बेरोजगार युवक असतात की त्यांना अनेक प्रकारची प्रलोभनं दाखवत असतात आणि प्रत्यक्षात त्यांना कोणत्याही प्रकारे मदत करताना दिसून येतं नाही. आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे काही राजकीय घटकाचा विचार करता की दारिद्र्याचं जे प्रमाण आहे तर ते प्रमाण वाढलेलं दिसतं. की राजकीय घटकांमध्ये विचार करता
की अनेक पुढाऱ्यांनी की बघा सध्याची परिस्थिती अशा प्रकारची आहे की श्रीमंत वर्ग आपल्याला कमी प्रमाणामध्ये दिसून येतो आणि मध्यमवर्गीय आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतो की श्रीमंत वर्ग जेव्हा निवडणुका येतात तर तेव्हा या राजकीय लोकांना मदत करत असतात, पैशाच्या स्वरूपामध्ये मदत करत असतात आणि पैशाच्या स्वरूपात मदत केल्यामुळे हे जे निवडून आल्यानंतर ही श्रीमंतांना धार्जिनं ठरेल असे कायदे पास करत असतात, अशा प्रकारची शासन व्यवस्था निर्माण करत असतात की दारिद्र्य निर्मूलन अशा प्रकारचा कोणत्याही उपाययोजना करत नाही किंवा शासकीय योजना आणत नाही. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय की राजकीय घटक सुद्धा यामध्ये काय करत असतं, जे दारिद्र्यामध्ये आहे त्यांना तेथेच ठेवण्याचा प्रयत्न करत असतं आणि जे श्रीमंत आहे त्यांना अजून श्रीमंत करण्याचा प्रयत्न करत असतं. तर अशा प्रकारे हे दारिद्र्याची कारणे आपण अ, त्याच्यामध्ये व्यक्तिगत कारणे असतील, आर्थिक कारणे असतील, सामाजिक कारणे असेल ती बघितली. थँक्यू.